आता अशी परिस्थिती आहे की निवडणुकांच्या नंतर देशामध्ये सत्तांतर होणार आहे आणि आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका मनोहर जोशींशिवाय निवडणूक असं कधी झालं नव्हतं आणि नेमकी ह्याच वेळी अशी परिस्थिती आहे की मनोहर जोशी निवडणुकीमध्ये कुठं नाहीये. तर काय वाटतं तुम्हाला या अशा परिस्थितीत? निवडणुकीशिवाय मिळणाऱ्या ज्या जागा आहेत त्यातली एखादी जागा मला उद्धवजी देतील अशी शक्यता आहे. मात्र ती अमुकच जागा म्हणून मी सांगणार नाही, पण अशा कितीतरी केंद्र सरकारमध्ये जागा असतात, पदं असतात जी देता येतात. आणि सुदैवाने नवीन येणारे सत्तांतरानंतरचे पंतप्रधानही माझे चांगले परिचित असल्यामुळे आशा बाळगायला हरकत नाही. तुमच्या विहीनबाईंनी असं भविष्य लिहून ठेवलेलं होतं वसुधा वाघाने की लोकसभेच्या अध्यक्षपदानंतरचं आणखी मोठं पद तुम्हाला मिळणार आहे. 16 मे नंतर ते खरं होऊ शकतं. सगळे वाचतात की नाही मला शंका होती, पण तुम्ही वाचता याची मला खात्री झाली. माझ्या मुलीच्या सासूबाई ह्या ज्योतिषी होत्या चांगल्या. हेही सांगून टाकतो, माझा स्वतःचा विश्वास कोणत्याही कर्मकांडावर नाही, मी त्या गोष्टी मानत नाही. परंतु त्यांनी हे भविष्य जरूर सांगितलं की एक अतिशय मोठं पद सरांना मिळणार आहे. आणि मग मी विचारत पडलो काय पद असावं. मी नम्रताला विचारलं, नम्रता आहे माझ्या मुलीचं नाव, तुला काय साडी वगैरे पाहिजे का चांगली? या माझं ज्योतिष एवढं चांगलं सांगतात तर तुला काय पाहिजे त्यांच्याकडनं? ती म्हणे बाबा तसं काहीच नाही, आम्ही मागतो ते तुम्ही देता, मग आता कशाला पाहिजे काय त्यांच्याकडनं? म्हणते ठीक आहे. परंतु वसुधाताईंनी जरी हे सांगितलं असलं तरी माझा स्वतःचा विश्वास हा कर्मकांडावर असल्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करीन. मोठ्यात मोठं पद मिळवण्यामध्ये काही वेळा सुख असतं तशी दुःखही असतात, ही सगळी सहन करणं अपरिहार्य असतं.